आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्ष पद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार का अशी चर्चा आहे। निवडून आलेल्या संख्याबळानुसार मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडे 7 प्रभाग समिती अध्यक्ष पद येत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून यातलं 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। आपल्या कोट्यातील 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेसाठी द्यावा असा आग्रह मनसेचा होता। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, का अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, आपल्याला माहिती आहे की स्वीकृत नगरसेवक पदावरून दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। दोन्ही बाजूने तशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। 3 मुंबई महानगरपालिकेत स्वीकृत पद जी आहेत ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार होती। त्यापैकी एक पद जे आहे, एक नगरसेवक पद मनसेला मिळावं अशी त्यांची इच्छा होती। मात्र यापैकी 3 पद जी आहेत ती उद्धव ठाकरे त्यांच्या उमेदवारांना देणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे आता जर स्वीकृत नगरसेवक पद नाही तर प्रभाग समिती अध्यक्षपद जे आहे ते ठाकरेंची शिवसेना मनसेला देण्याच्या तयारीत असलेली माहिती आहे। त्यानुसार बैठका देखील सेना आणि मनसेच्या नेत्यांच्या झालेल्या पार पडलेल्या बैठकीतून ही आपल्याला माहिती मिळाली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये यावरती शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। निश्चितच देवेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।